नमस्कार, आपण पाहत आहात वीर महाराष्ट्र न्यूज। धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी सैनिक शाळा सध्या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। शाळेमध्ये कथित आर्थिक भ्रष्टाचार आणि विद्यार्थ्यांवरील अमानुष मारहाणीच्या घटना समोर येत असून या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी शिवसेना तालुका प्रमुख अमोल जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की विद्यार्थ्यांच्या पालकांकडून शाळेत विविध गोष्टींसाठी हजारो रुपयांची अनधिकृत रक्कम वसूल करण्यात आलेली असून कोणतीही पावती न देता या रक्कमा स्वीकारण्यात आल्याचं उघड झालं। यामध्ये 35,000, 15,000, 8,500 रुपयांपर्यंतच्या रकमांचा समावेश असून संबंधित पालकांनी ही बाब प्रत्यक्षरित्या मान्य केलेली आहे। विशेष म्हणजे ही शाळा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या निधीतून चालवली जाते आणि सरकारी यंत्रणांकडून विद्यार्थ्यांसाठी लाखो रुपयांची मदत घेतली जाते। अशा परिस्थितीत पुन्हा पालकांकडून पैसे घेणे हे गंभीर आणि आर्थिक अपप्रवृत्तीचं लक्षण मानलं जात आहे। यासोबतच एका इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यावर शिक्षकाकडून बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला असून या प्रकरणी संबंधित पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे। या सगळ्या प्रकरणाची स्वतंत्र आणि पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा तालुका प्रमुख अमोल जाधव यांनी दिला आहे। या निवेदनावर तालुका अध्यक्ष अमोल जाधव, तुळजापूर उपाध्यक्ष रमेश कदम, प्रशांत मस्के, भुजंग मुकेरकर, संजय पेंदे, संजय लोंढे तसेच असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। काय मागणी आहे, काय अर्ज दिलाय? तुळजाभवानी सैनिक शाळेमध्ये जे विद्यार्थ्यांना मारहाण झालेली आहे आणि तिथे कथित भ्रष्टाचार आहे त्याची मागणी आणि कलेक्टर साहेबांना भेटून सांगितलं की लवकरात लवकर समिती स्थापन करून पूर्ण झालेल्या मारहाणी व शाळेचा भ्रष्टाचार याच्यावर सखोल चौकशी करून जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करा असं मागणी। तुमच्या मागणीनुसार जर पुढे कारवाई झाली नाही तर काय करणार? पुढं 8 ते 15 दिवसात कारवाई नाही झाल्यास पुढील तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। कशा पद्धतीचे कथित घोटाळा झाला आहे, काय झालं ते? आज जे टेंडर काढलेलं आहे 700 रुपये बूट, टी-शर्ट वगैरे जी काढलेले आहेत ते पालकाकडनं विनाविनी पैसे घेतलेले आहेत। त्यांनी 8,000, 35,000, 15,000, 8,500 रुपये हे तिथल्या कर्मचारी वर्गाने घेतलेले आहेत पैसे। काही पालकाचे फोन आले, काही पालकांनी प्रूफही दिलेले। तरी जी ह्या रविवारी 2-3 दिवसात जी मारहाण झालेली आहे, पोलीस स्टेशनला तक्रारी झालेली आहे, त्या तक्रारीची दखल घेऊन साहेबांनी पूर्ण समिती नेमून पूर्ण चौकशी करून दोषीवर कारवाई करा असं निवेदन दिलं। वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।